हा साधा पुलाव नाही, हा आहे रिच काजू पनीर पुलाव. हॉटेलला विसरून जाल असा टेस्टी पुलाव. हॉटेलसारखी टेस्ट घरीच बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वागत आहे तुमचं रूपाच फूड स्टोरीवर. त्यासाठी आपल्याला आधी भाज्या चिरून घ्याव्या लागतील. कांदे घेतलेत, ते कट करून घेते. बटाटा, शिमला मिरची ही पण बारीक कापून घेते. टोमॅटो, गाजर, ओली लाल मिरची आहे, ही लांब कापून घेते. हिरवी ही पण लाल कापून घेते. आणि बासमती तांदूळ घेतला 2 वाटी एका बाउलमध्ये. त्यात पाणी टाकून हा स्वच्छ धुवून घ्यायचा. 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुतला. आता हा भिजत घालू आपण 10 ते 15 मिनिटांसाठी. थोडं पाणी त्यात ठेवून हा भिजत घातला. इकडे गॅसवर पॅन ठेवला. पॅनमध्ये तेल टाकून घेऊ आणि तेल तापलं की त्यामध्ये काजू टाकून काजू हे आपण हलके गोल्डन फ्राय करून घेऊ. आणि त्याच तेलामध्ये पनीरचे क्यूब पण क्रिस्पी फ्राय करू. आता गॅसवर कुकर ठेवला. कुकरमध्ये तेल घालून घेतलं. त्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर कांदा टाकून घेऊ. कांदा पण छान सोनेरी रंगावर होऊ देऊ. कांदा होत आहे तोवर आपण काही खडे मसाले घालून घेऊ. तमालपत्र टाकलं, चक्रफूल, दालचिनी, मोठी वेलची, लवंग आणि काही मिरे घातले. शहाजिरं टाकलं. हे सगळं होऊ देऊ. आता आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट आहे ती टाकून घेतली. आता भाज्या घालून घेऊ. बटाटे, गाजर, हे परतवून घेऊ. आता शिमला एकत्र करू हे. आता टोमॅटो घालते आणि फुलगोबी. हे सगळं चांगलं मिक्स करू. आता हा व्हेज पुलाव मसाला, थोडी हळद आणि त्या मिरच्या ज्या होत्या लांब चिरलेल्या पण हिरवी आणि ओली लाल त्या पण मी तळूनच घेतल्या होत्या, त्या टाकल्या. पनीर आणि काजू हे पण टाकून घेऊ. थोडं पाणी टाकलं. एकत्र करू ते. आणि आता जो तांदूळ भिजू घातला होता तो टाकून घेऊ. आणखी थोडं पाणी लागेल म्हणून पाणी घातलं आणि 1 चमचा तूप टाकलं आणि अर्ध्या लिंबाचा रस घेतला होता तो टाकला. मीठ चवीनुसार. कोथिंबीर राहिली होती टाकायची, ती टाकून घेते आणि झाकण बंद करून याला 2 ते 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या. झाला. आता मस्त वाफली. छान मोकळा झाला तो. दाखवते मी. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. वरून थोडा मी तळलेला कांदा ठेवला होता तो आणि तळलेले काजू
आणि पनीर यांनी गार्निश करू. सोबत रायता आहे आणि पापड. काय छान कलर आला. तर सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. प्लेट भरली की याला तर काही कंट्रोल होणारच नाही आहे. तर याचं एन्जॉय करू द्या, खाऊ द्या. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.